नमस्कार मित्रांनो, हे आहे महासारथीचं महाआयडी कार्ड. हे आपण ऑनलाईन घर बसल्या कशा पद्धतीमध्ये बनवू शकतो या व्हिडिओच्या माध्यमातून आपण सविस्तर समजून घेऊयात. सर्वात अगोदर आपण गुगल ओपन करूयात आणि तिथे सर्च करूयात महाडीबीटी. सर्च केल्याच्या नंतर असं इंटरफेस ओपन होईल. पहिल्याच याच्यावर क्लिक करा. क्लिक केल्यानंतर एक पेज ओपन होईल. पेज ओपन झाल्यानंतर उजव्या कोपऱ्यामध्ये नोंदणी करा असं लिहिलेलं असेल त्याच्यावर क्लिक करा. क्लिक केल्यानंतर नवीन इंटरफेस ओपन होईल. तिथे आपल्याला आपला आधार नंबर टाकायचा आहे. जो काही आपला आधार नंबर असेल तो व्यवस्थित पद्धतीमध्ये आपल्याला आधार नंबर टाकायचा आहे. आधार नंबर टाकल्याच्या नंतर खाली जो चेक बॉक्स दिसतोय त्या चेक बॉक्सवर आपल्याला क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर एक ओटीपी जनरेट होईल. ओटीपी आपल्या मोबाईलवर येईल. ती ओटीपी आपल्याला इथे टाकायची आहे. ओटीपी टाकल्यानंतर नवीन इंटरफेस ओपन होईल. हे बघा, असं डेटा प्रवेश असं एक ऑप्शन येईल आपल्या समोर. आल्याच्या नंतर खाली यायचं. इथे सुद्धा एक चेक बॉक्स दिसेल. चेक बॉक्सला क्लिक करायचे. चेक केल्यानंतर पुढे जा असं एक ऑप्शन दिसेल, त्याच्यावर क्लिक करा. क्लिक केल्यानंतर इथे आपली संपूर्ण माहिती ओपन होईल. माहिती ओपन झाल्याच्या नंतर व्यवस्थित नीट बघून घ्यायची आणि इथे आपल्याला आपला जो मोबाईल नंबर आहे तोच फक्त टाकायचा आहे किंवा ईमेल आयडी पण आपण टाकू शकतो. मोबाईल नंबर टाकल्याच्या नंतर आपल्याला थोडं खाली यायचंय. आता पूर्णपणे आपण आता मोबाईल नंबर इथे टाकत आहोत. मोबाईल नंबर टाकल्याच्या नंतर खाली बघा कॅप्चा कोड दिलेला आहे. तो कॅप्चा कोड इथे टाकायचा. कॅप्चा कोड टाकल्यानंतर पुढे जा किंवा जतन करा असं ऑप्शन दिसेल. त्याच्यावर क्लिक केल्यानंतर परत एक ओटीपी आपल्या मोबाईलवर आली असेल. ती ओटीपी इथे टाकून समाविष्ट करा असं दिलं असेल. समाविष्ट केल्याच्या नंतर बघा इथे नोंदणी प्रक्रिया आपली यशस्वीरित्या पूर्ण झालेली आहे. इथे जे काही लिहिलेलं आहे ते आपण व्यवस्थित वाचून घ्यायचंय आणि थोडंसं आपल्याला आता हा खाली स्क्रोल करायचे. खाली स्क्रोल केल्याच्या नंतर आता आपल्याला दिसणार आहे की आपला जी नोंदणी आहे ती पूर्ण झालेली आहे. आता आपल्याला 24 तास वाट बघावी लागेल महाआयडी येण्यासाठी. महाआयडी हा 24 तासानंतर जनरेट होतोय. 24 तासानंतर आपल्याला परत एकदा लॉग इन करायचंय. लॉग इन केल्यानंतर परत आपला आधार नंबर टाकायचा. आधार नंबर टाकल्यानंतर आपला जो महाआयडी आलेला कार्ड असेल तो इथे आलेला असेल आणि तो आपल्याला परत एकदा डाउनलोड करायचा आहे. ह्या महाआयडी कार्डचे कोणकोणते फायदे आहेत, कोण कोण काढू शकतं, कुठल्या कुठल्या योजनांसाठी हा कार्ड लागणार आहे या विषयावर आपण एक सविस्तर व्हिडिओ बनवणार आहोत. त्याचबरोबर तुम्हाला कुठली अडचण असेल, प्रॉब्लेम असेल तर खाली कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा. अशाच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.